रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, कुठलंही जर पीक करायला जर गेला तर पीक करत असताना गोगलगाईचा त्रास एवढा जबरदस्त होतोय की पीक आलेलं किती हातात येतं ह्याची आपण खात्रीशीर सांगू शकत नाही। गेल्या वर्षी आपण ह्या शेतामध्ये झेंडूचं पीक घेतलं होतं। झेंडू साधारणतः आपले 2800च्या आसपास झेंडू बसले होते। साधारणतः 1400 ते 1800च्या आसपास जे रोप आहेत ते गोगलगाईने खाल्लेले होते। मग आपण स्नेल किल नावाचं एक औषधाचा एक व्हिडिओ तयार केला होता। ते जुगाड कसा करायचा हेही आपण दाखवलेलं होतं। त्यानंतर दुसरं एक आहे ॲक्टर नावाचं औषध आहे, ते मिक्स करून तो एक व्हिडिओ तयार केला होता। 2 व्हिडिओ तयार केले ते। आता शेतकऱ्यांना आपण परवाही टाकलं तर एका शेतकरी मित्रांनी सांगितलं की तुम्ही काय करता, जुगाड एखादा किंवा कसं आणि काय एखादा औषध असेल तर सांगा म्हणून। आपण अनेक औषध आहे ते सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा उपयोग गोगलगाई मारण्यासाठी होतोय हे बऱ्यापैकी कोणालाच माहीत नाही आहे। म्हणून आज आपण तो व्हिडिओ आज आपण करण्यासाठी तयारी करून आपण तो व्हिडिओ तयार करतोय। शेतकरी मित्रांनो, गोगलगाई ही एक असा प्राणी आहे की शेतीसाठी त्याचा जबरदस्त अटॅक होतो आणि पीक कितपत हातात येतं। ज्या लोकांच्या रानामध्ये गोगलगाईचा अटॅक होतो त्या लोकांना त्या गोष्टीचं माहिती आहे की बाबा गोगलगाई म्हणजे काय साधा प्राणी नाही आहे। इतर प्राणी कसे आहेत की आपण त्याला औषध मारून कंट्रोल करतो, पण ह्याला कंट्रोल करण्यासाठी जरा जास्त मशक्कत करावी लागते। म्हणजे कसं आहे बघा, हा प्राणी दिवसा तुम्हाला कुठेच दिसणार नाही, अगदी कुठतर आपलं एखादा दुसरा फिरायला दिसेल, पण रात्री 6च्या नंतर म्हणजे संध्याकाळच्या 6च्या नंतर जर आपण बघायला गेलो तर त्या गोगलगाई ज्या आपल्याला स्वतः पाला पाचोळ्यामध्ये आपल्याला असं आत लपवून घेतात आणि संध्याकाळ जशी होईल रात्रीच्या वेळी त्या आपल्या जे आपण पीक करतो त्या पिकावर अटॅक करतात आणि इतकं नुकसान करतात की सकाळी उठल्यानंतर जर आपण बघायला गेलो तर असं वाटतं की एका रात्रीमध्ये एवढा फस्त केलं। बऱ्यापैकी आपल्याकडे ढब्बूचा प्लॉट जे असतात, ढब्बूच्या प्लॉटमध्ये गोगलगाईंचा प्रादुर्भाव एवढा जबरदस्त आहे। एक साधारणतः 200 ते 300 ग्रॅमचे डब्बू, एक गोगलगाई, शंखवाली गोगलगाई आणि साधी गोगलगाई अशा 2 असतात। ज्याला शंख नसतो तो एक गोगलगाई असते आणि शंखवाली गोगलगाई अशा 2 प्रकार आहेत। ती शंखवाली गोगलगाईचा जर आपल्या या भागामध्ये प्रस्थ जास्त आहे, ते जर एक शंखवाली गोगलगाई एक मोठी 200 ते 300 ग्रॅमचे डब्बू खाऊन फस्त करते। होते कसं, झाडाच्या वरच्या बाजूला किंवा आपण जे मल्चिंग केलं असतं त्या मल्चिंगच्या आतमध्ये ते स्वतःला दिवसा लपवून घेते आणि तसं रात्र झाली की ती बाहेर येते आणि मग ते खायला चालू करते आणि एवढा जबरदस्त अटॅक होते की खाताना की हे अर्ध खाल्लं ते अर्ध खाल्लं असं करत करते आणि पूर्ण झाडाचं हे करते। शेंडा आला असतो शेंडा खाऊन टाकते। त्यामुळे आपल्याला पीक हातात येताना एवढा त्रास होतो की बाबा नेमकं काय करावं। ह्याच्यासाठी आपण ते स्नेल किलचा नावाचं औषध होतं ते सांगितलं होतं, त्या पद्धतीने तुम्ही केलं होतं। आज आपण जे सांगतोय सगळ्यांच्या घरामध्ये ते औषध आहे, म्हणजे तो वापर आपण आपल्या खाण्यामध्ये पण करतोय आणि ते प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो की कसं होतंय ते। कारण काय होतंय की फक्त आपण दाखवलं आणि लोकांना सांगितलंच फक्त, तर लोकांना काय वाटतं की बाबा ह्याचं काय होतंय की नाही कोणास ठाऊक। प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतोय आता की गोगलगाईच्या अंगावर जर ते टाकलं तर काय होतंय आणि प्रॅक्टिकली गोगलगाई काय करते कसं होतं ते आता तुम्हाला दाखवतोय। हे बघा शेतकरी मित्रांनो, इथं गोगलगाईंचा झुपका आहे बघा। आपण सीताफळाची बागेची छाटणी केलेली आहे, त्या छाटणीच्या खालच्या बाजूला जो पाला पडला आहे त्या पाल्याच्या खालच्या बाजूला ते दिसतंय। आता बघा इथं आपण काय वापरतोय बघा, जे खडं मीठ आहे त्या खडा मिठाचा वापर करायचा आहे। आता खडं मीठ आपण ज्यावेळी टाकतोय त्याच्या अंगावर त्यावेळी ते कसं करतात बघा। ज्या वेळेला खडं मीठ त्याच्या अंगावर पडतं त्यावेळेला त्यांची प्रोसेस बघा कशी होते। आता ही गोगलगाई बघा, आपण खडं मीठ त्यांच्या अंगावर टाकले, एका ठिकाणाहून लगेच त्याने हालचाल चालू केली बघा। नुसतं खडं मिठीचा त्याच्या अंगावर हे पडल्यानंतर तो खारापणा त्यांच्यावर आल्यानंतर आणि ते लगेच हे करायला चालू करते। त्याच्या आत जे तो स्त्रव असतो बघा चिकट ते सोडायला लगेच त्यांनी चालू केले बघा आणि थोडा वेळ बाहेर जरा जाते आणि जागून जागेवरच ते मरतंय। हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण ही शंखवाली गोगलगाई होती त्याच्या अंगावर टाकलं तर ते पाजर येऊन ते आता पाजर काढून ते जागेवरच मेले बघा। आणि सगळ्यात अगदी सोपा हा आणि कमी खर्चामध्ये तयार होणार आहे। साधारणतः 1 एकर ह्याच्यामध्ये तुम्ही 1 किलोपर्यंत मीठ जर टाकलं तर जवळपास सगळ्या तुमच्या ज्या काही गोगलगाई असतात
त्या सगळ्या मरण्यासाठी ते 1 किलो मीठ कारणीभूत ठरते. हे बघा शेतकरी मित्रांनो, आता आपल्या ह्या शेताच्या शेजारीच इथं भेंडी लावत आहेत बघा. ह्या भेंडीच्या प्लॉटमध्ये पण गोगलगाईंचा जास्तच वावर आहे. इथं पहिल्यांदा 2 वर्षे मागं डब्बू केलेला होता. त्या डब्बूच्या आहे ना जास्तच गोगलगाईंचा त्रास आपल्या ह्या आमच्या पलीकडं 2-3 शेतकऱ्यांना जरा जास्तच हा त्रास झाला आहे. आता काय होतं आहे बघा, हे यांनी लावलेलं आहे. यांनी पण औषधं बरेच करून भेटल्यात. त्यांना आपण आता सांगितलेलं आहे की तुम्ही मिठाचा वापर करून बघा. पण एक आहे, ज्या वेळेला आपण मीठ टाकतो त्यावेळेला ह्या जे सरी दिसते मारलेली बोट केला आहे आणि त्या बोटावर आपण तिथं त्यांनी हे लावलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्या रोपाच्या जवळ टाकायचं नाही आहे मीठ. जर रोपाच्या जवळ टाकला तर रोपं जळण्याचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ही जे मधला जो सरी दिसते या सरीमध्ये मिठाचं असं थोडं थोडं खडे मीठ असं टाकून घ्यायचं. ज्यावेळेला गोगलगाई तिथं खाली दिसतात किंवा गोगलगाईचा कुठं झुपका वगैरे दिसलं आपण मागाशी दाखवला त्या पद्धतीने फक्त असं मीठ असं टाकून घ्यायचं. मीठ जर तुम्ही टाकला तर मिठाचा फक्त स्पर्श त्यांच्या संग झाला तर ते जाग्यावरच मरतात. हा अगदी रामबाण आणि चांगला उपाय आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण दाखवतोय मीठ आहे बघा, त्या रोपांच्या वर पडणार नाही याची दक्षता घ्यायची. मीठ असं जर तुम्ही गोगलगाईचा हे असेल तिथं असं जर थोडं असं मध्ये टाकून जर घेतला तर काय होईल, त्यात आपण मीठ खाली टाकलेलं दिसतंय बघा पांढरं. हे जर असं तुम्ही टाकून जर घेतला तर ह्या ठिकाणी जर गोगलगाई आली ते मिठाचा स्पर्श किंवा मिठाचा जर त्याला विरघळल्यानंतर जरी पाणी जरी लागलं तर ते पाण्यामुळे सुद्धा ते गोगलगाई मरून जाते. बघितलं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की फक्त मिठाचा वापर करून गोगलगाईचा समूळ नाश होतो. पण एक आहे की आपण जे काही पीक केलंय त्या पिकाच्या वर अंगावर किंवा पिकाच्या बुडामध्ये ते पडायला नाही पाहिजे. कारण मीठ हे जितकं चांगलं तितकं वाईट हे आहे. प्रमाणाच्यापेक्षा जर जास्त झालं तर ते आपलं रोप पण जाळू शकतं. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, रोपावर पडणार नाही ह्याची दक्षता घेऊन जिथं गोगलगाई तुम्हाला जास्त दिसते त्या गोगलगाईच्या ठिकाणी तुम्ही तो मिठाचा वापर करायचा. 100% गोगलगाई मरते. आता आपण प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे. शंखवाली गोगलगाई आता आपण मेलेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही ते मीठ टाकायला चालू करताय त्यावेळेला असं फेसाळल्यागत असं फेस सोडते ते आपलं, आणि ते फेस सोडायला लागले की ओळखायचं की ते त्याला लागलंय आणि जाळून झालंय. एका ठिकाणी बसलेले गोगलगाई लगेच पळायला चालू करतात. म्हणजे त्या मिठाचा अंश त्यांच्या अंगाला टच झाला की ते पळायला चालू करतात. आणि ते जसं अंगाला एकदा टच झालं की ते फेस त्यांचा येतो आणि त्या फेसामध्ये ते जर आपल्या मिठाचं प्रमाण त्यामध्ये गेलं की ते बरोबर मरते. आता आपल्याला कळालं असेल की गोगलगाईला फक्त मिठाचा वापर करून आपण गोगलगाई मिळू शकतं. 1 एकर जर तुमचं रान असेल, 1 एकरला 1 किंवा 2 किलो जर मीठ जर झालं तर भरपूर झालं. 1-2-3 वेळा जर तुम्ही हा प्रयोग केला तर 100% त्या तुमच्या रानामधल्या गोगलगाई मरण्यासाठी ते मीठ कारणीभूत ठरतं. आपल्या माऊली ॲग्रोने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन घंटेचं बटन दाबा. म्हणजे आपल्याकडून जे असे नवनवीन जे येणारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत. रामकृष्ण हरी.